नमस्कार, मी गायत्री. मला कॅनडामध्ये येऊन 1 महिना झाला. आम्ही कालपर्यंत त्या फ्रोझन चपात्या शेकून खायचो, पण मला ते कॉस्टली पण वाटतं आणि गोड पण लागतात त्या. त्यापेक्षा पीठ आणून बनवलेलं परवडतं. तर पोलपटलॅटनं काहीतरी $10-12 होतं आणि हे रोटी मेकर $40 होतं. तर म्हटलं हेच घ्यावं, याच्यावर डायरेक्ट शेकून पण होतील. याच्यावर 2-3च रिव्ह्यू चांगले होते, बाकी सगळे वर्स्ट रिव्ह्यूज होते. तरी पण आम्ही रिस्क घेऊन घेतला. म्हटलं नाही चांगला निघाला तर परत रिटर्न देता येईल. चला तर मग याच्यावर आपण चपात्या बनवू. पीठ चांगलं मळलं आणि मॅन्युअलमध्ये सांगितलं होतं तसं चपाती बनवायला घेतली. तिथे एक पिठाचा उंडा ठेवला, तो चांगला दाबला. पण तुम्ही बघू शकता की इतकी छोटी चपाती झाली आणि जाड पण झाली आणि नंतर ती शेकली पण नीट नाही. तिथं पलीकडं ठेवल्यात त्या अशा छोट्या छोट्या चपात्या होत होत्या. तर मग असं किती वेळ खेळत बसायचं. आणि वॉलमार्टवाल्यांनी या प्रोडक्टला बेस्ट सेलरचं टॅग लावलेलं. तसे वाईट रिव्ह्यूज होते खूप, पण म्हटलं एक चान्स द्यावा. पण खरंच वेस्ट ऑफ टाईम आणि मनी आहे हे प्रोडक्ट. आम्ही तर रिटर्न केला. माझ्याकडं असं लाटणं आहे, पण या लाटण्याने ना नीट चपात्या लाटता येत नाहीत. आम्ही आशीर्वाद आटा यूज केला होता, पण इथला आणि इंडियामधला आशीर्वाद आट्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे वेगळंच त्याचं टेक्स्चर आहे. वाटत नाही की ते इंडियन असन. मला वाटतं इथलंच मॅन्युफॅक्चरिंग असन काहीतरी. आम्ही खूप ट्राय केलं. मॅन्युअलमध्ये जसं लिहिलं होतं की उंडा ठेवा, मग तो दाबा, मग तो फुगायसाठी थांबा, मग पलटा, तेल लावा, सगळं फॉलो केलं, पण झाल्याच नाही. शेवटी मी किचनच्या प्लॅटफॉर्मवरती लाटल्या चपात्या आणि इतक्या मोठ्या झाल्या. आता ह्या चपात्या मी लाटलेल्या आहेत, त्या कशा दिसतात ते. आणि ह्या चपात्या त्या रोटी मेकरमध्ये बनवलेल्या. इतक्या जाड रोट्या झालत्या. हे प्रोडक्ट आम्हाला बिलकुल आवडलं नाही. तसं वॉलमार्टची पॉलिसी असती 14 days रिटर्नची, पण आम्ही नेक्स्ट डेच रिटर्न करून टाकला. बाय.